अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा। राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 18 ते 19 आमदारांकडून आम्हाला संपर्क। रोहित पवारांचा मोठा दावा। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध। आम्ही दोनदा तपास केलाय, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये काल रात्री 10 ते 12 दुकानांना अज्ञातांनी आग लावली। लाखो रुपयांचं नुकसान। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित, कारण अद्याप अस्पष्ट। 5 जुलैपर्यंत पुन्हा सुरुवात करणार। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि झारखंडमध्ये तपास। आज संसदेतही गदारोळाची शक्यता। राजधानी दिल्लीचे अनेक भाग जलमय। पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी। राजघाटावरही सर्वत्र पाणी साचलं। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छताचा काही भाग कोसळला। एकाचा मृत्यू, 5 जण जखमी। दिल्लीला जाणारी अनेक विमानं रद्द। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।